बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या इगतपुरीच्या बॅचलर्स पार्टीची ही बातमी आहे। रविवारी रात्री नाशिक पोलिसांनी मिस्टिक व्हॅलीमध्ये सुरू असलेल्या बॅचलर्स पार्टीवर छापा मारला। या कारवाईमध्ये 5 तरुण आणि 6 बारबाला तसंच 2 डीजेना अटक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले हे तरुण हे सरकारी अधिकारी आणि त्यांची मुलं असल्याचं समोर येतं। तसंच प्रत्येक बारबालांसाठी 1 लाख रुपये मोजले जाणार होते आणि त्याची ऑनलाईन बुकिंग करण्यात आली होती। याशिवाय स्थानिकांच्या दाव्यानुसार पार्टीमध्ये दारू आणि अंमली पदार्थाचं सेवनही सुरू होतं। मात्र रविवारी मध्यरात्री कारवाई झाली असताना पोलिसांनी हे प्रकरण का दडपून ठेवलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, पोलिसांच्या भूमिकेवरती थेट प्रश्नचिन्ह या घटनेनंतर विचारलं जात आहे। नम्रता, खरं तर काही प्रश्न आहेत जे मी आता पोलिसांना विचारू इच्छितो किंवा प्रेक्षकांच्या मनामधले सगळे प्रश्न आहेत। पहिला प्रश्न हा आहे की एरवी साध्या कारवाई केल्या तरी पोलीस लगेच त्याची प्रेस नोट काढतात, प्रेस कॉन्फरन्स कॉल करून त्याची माहिती दिली जाते। परवा इतकी मोठी रेड झाली, 36 तास उलटून गेलेत। या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, सिनियर पीआय आणि इतर कुठलेही अधिकारी या विषयाबद्दल अजूनही चकार शब्दाची माहिती माध्यमांना देताना आपल्याला पाहायला मिळत नाही। हा पहिला प्रश्न आहे। दुसरा विषय, ज्या ठिकाणी ही पार्टी सुरू होती, स्पष्ट आहे रेव पार्टीच्या धर्तीवर अशा पद्धतीचा हा सगळा धांगाडधिंगा सुरू होता। असं असतानाही त्यांना केवळ साध्या कलमा, ज्या नॉन बेलेबल ऑफेन्स सारख्या कलम आहेत, ज्याचा जामीन हा पोलीस स्वतः करून देऊ शकतात, 13 जण जे अटक केलेले आहेत त्यातले 2 डीजे मालक आहेत। फक्त या दोघांनाच न्यायालयात हजर करण्यात आलं अशी माहिती आता समोर आली आहे आणि 11 जणांना जामीन जो मिळाला आहे तो न्यायालयातनं नाही मिळाला, तर तो पोलीस स्टेशनलाच स्वतः पोलीस अधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये तो जामीन दिला गेलाय। म्हणजे या लोकांना न्यायालयापर्यंत सुद्धा नेणं पोलिसांनी टाळलंय। याच्याबद्दल पोलिसांचं काय म्हणणं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। तिसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये नेमक्या कुठल्या अधिकाऱ्यांची मुलं ही सगळी होती आणि जितकी मुलं होती ती सगळे गुन्हे, त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे नोंदवलेत का? कारण चर्चा 10 मुलांची होती, प्रत्यक्षात नावं मात्र 5च मुलांची आली आहे। ती सुद्धा नावं पोलिसांनी दिलेली नाही। आपण आपल्या गुप्त खबऱ्यांकडनं ही सगळी नावांची यादी, 13 नावांची यादी मिळवलेली आहे। पोलिसांनी अजूनही अद्यापपर्यंत ही यादी जाहीर केलेली नाही। त्याच्यामुळे जर ही सगळी मुलं होती तर असं तर याच्यात काही घडलेलं नाही की काल दुपारपर्यंत बार्गेनिंग सुरू होती अशा पद्धतीची चर्चा रंगली आहे। कारण सर्वात मोठा यातला खुलासा जो एबीपी माझ्याच्या सूत्रांनी आपल्याला दिलेली माहिती आहे त्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई ठाणे परिसरातली एक एनजीओ आहे, त्या एनजीओनी ही संपूर्ण तक्रार पोलीस स्टेशनला केलेली होती। त्या एनजीओचे लोक या संपूर्ण रेडमध्ये होते। मग ही नेमकी एनजीओ कोण होती? फिर्याद देताना प्रत्यक्षामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या नावाने फिर्याद का दिली गेली? मग ही एनजीओ कुठे गेली? या एनजीओचं, पोलिसांचं आणि या संबंधित आरोपींचं काल दुपारपर्यंत नेमकं काय सुरू होतं इगतपुरीमध्ये? असे अनेक प्रश्न आहे ज्याच्यामुळे पोलिसांची एकूण संपूर्ण विश्वासार्हता जी आहे ती धोक्यात आली आहे। खरं तर पोलिसांनी पुढाकार घेऊन ही सगळी नावं, हे सगळे आरोपी, त्यांचे पत्ते हे सगळं देणं अपेक्षित होतं, परंतु पोलीस अजूनही या सगळ्या संदर्भातली माहिती दडवतायत। काल दुपारपर्यंत नेमकं काय काय घडलं, एनजीओ, जी एनजीओचा उल्लेख वारंवार तिथे खबऱ्यांकडनं केला जातोय, ती एनजीओ कुठली आहे तिचाही खुलासा होणं आवश्यक आहे। नम्रता, या संदर्भात जे पकडण्यात आलेले होते, जे ताब्यात घेण्यात आलेले होते, त्यांची काही वैद्यकीय चाचणी वगैरे झाली आहे का? त्याचे काही रिपोर्ट समोर येत आहेत का? पोलिसांकडून फक्त इतकीच माहिती देण्यात आली आहे की त्या ठिकाणी मद्याच्या काही बाटल्या होत्या, 5 त्या जप्त करण्यात आल्या आहे, परंतु याच्या पलीकडची कुठली माहिती पोलीस देत नाही। असं म्हटलं जातंय की त्याच्यामध्ये नशिले पदार्थ, स्पष्टपणे ते लोक त्याचा वापर करत होते, परंतु ते पदार्थ कुठले, ड्रग्सचा वापर होत होता असा आरोप होतोय। त्याच्याबद्दल नार्को टेस्ट आणि इतर टेस्टच्या बाबतीत पोलीस अजूनही काहीच बोलायला तयार नाही आणि म्हणूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। मेडिकल या मुलांची जर झालेली नसेल तर हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे फोन कॉल बुकिंगवर किंवा ऑनलाईन बुकिंगवर वेश्या व्यवसाय चालतो। देह व्यापाराची कलम याच्यात वापरली गेली का, की केवळ सार्वजनिक ठिकाणी बिभत्स वर्तन अशा पद्धतीची एक कलम वापरली गेली जेणेकरून यांना तत्काळ जामीन देणं शक्य व्हावं? या सगळ्या गोष्टींच्या खरं तर सखोल विचार करून त्याची उत्तरं आता पोलिसांनी द्यावी लागणार आहेत। पोलिसांशी या संदर्भात तू वैयक्तिक काही बोलण्याचा प्रयत्न केलास का? आज सकाळपासूनच नम्रता, खरं तर आपण सर्वप्रथम इगतपुरीच्या सिनियर पीआय शुक्ला यांच्याशी आपण बोललेलो होतो। सध्या इथली परिस्थिती अशी आहे की जर अधिकृतरित्या बाईट द्यायची असतील मीडियाला
तर ते पोलीस अधीक्षक देतात किंवा पोलीस अधीक्षकांनी नेमलेला PRO देतो. परंतु आज पोलीस अधीक्षकांशी ज्यावेळेस आपण बोललो, शुक्लांनी नकार दिला बाईट द्यायला. पोलीस अधीक्षकांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते मालेगावकडे होते. आपण त्यांना तिथे बाईट घेण्याची व्यवस्था करण्याची सुद्धा विचारपूस केली, परंतु त्यांनी PRO बाईट देतील असं सांगितलं. PROंना विचारल्यानंतर त्यांनी मात्र ही कारवाई शुक्लांची असल्यामुळे आपण त्यावर बोलणार नाही असं सांगितलं. आणि दुपारनंतर तर ही सगळी लोक जी आहेत ती संपर्क कक्षेच्या बाहेर गेली. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या विषयामध्ये कोणीही बोलणं टाळलं. हे इतकं स्वच्छ होतं. म्हणजे टोलवा टोलवी पोलिसांकडून अद्यापही सुरू आहे. सागर, तू लक्ष ठेवून राहाच. या संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे कदाचित होऊ शकतात. धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.